नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत, बिग बॉस सीझन 6 यामध्ये बिग बॉसच्या घरात काय चाललंय ते पाहणार आहोत. आता तुम्हाला सांगते मी, सगळे एक एक तगडे कलाकार होते बिग बॉसच्या घरामध्ये आणि खूप असे कंटेस्टंट होते तगडे तगडे. पण त्या मानाने तुम्हाला प्रभूचा खेळ कसा वाटतो? ठीक आहे, तो जन्मल्यापासून छोटा आहे, त्याबद्दल आपण काहीच म्हणू शकत नाही, तो त्याचा प्रश्न आहे. पण प्रभू हा कुठेही मला खेळताना दिसत नाही. जरी तो लहान असला तरी माइंडने म्हणजे डोक्याने तरी कुठेतरी खेळलेला दिसत नाही. ठीक आहे, तो एकदा चावीचा खेळ त्यांनी तन्वीला कॅप्टन बनवून दिला, पण तो काय खेळ असा हे नव्हता. तो ताकदीने जरी नसला ना तर तो डोक्याने सुद्धा खेळू शकतो, पण तो कुठेही घरात दिसत नाही. त्यांनी मात्र एक तन्वीचा आधार घेतलेला दिसतोय. तो तन्वीचा पदर घेऊन बसलेलाच दिसतो, नेहमी तन्वी बरोबरच असतो. तो स्वतःचा काहीच खेळ नाहीये त्याचा, ना त्याला ताकद लावता येते. जरी ताकद लावता येत जरी नसली तरी त्याने ना असं बोलण्यामध्ये किंवा आपल्या डोक्याचा कुठंतरी वापर करून असं तरी खेळलं पाहिजे. कारण तो प्रभू कुठेही दिसत नाही. ज्या वेळेला तन्वी समोर येते तेव्हा प्रभू सगळ्यांना दिसतो. मला असं म्हणायचं आहे की प्रभूने अजून जास्त खेळलं पाहिजे डोक्याचा वापर करून. कारण नाही तर कॉमेडी केली पाहिजे. एवढे कॉमेडीचे व्हिडिओ आहे त्याचे, त्या व्हिडिओतलं एकही त्यांनी एवढ्या आठवड्यामध्ये त्या व्हिडिओसारखा एकदाही वागला नाही. निदान तसं जरी केलं असतं ना तर टॉप 5मध्ये येऊ शकतो तो. पण त्याचे एवढे मिलियन्समध्ये व्ह्यूज असून सुद्धा तो बिग बॉसच्या घरात तर एकही त्याची कॉमेडी दिसली नाही. पण त्याच्या व्हिडिओमध्ये इतकी कॉमेडी आहे बाहेर, आणि मला वाटतं बिग बॉसच्या कंटेस्टंटना कोणालाही माहीत नसेल इतका कॉमेडी कलाकार आहे तो. कुठे कुठे जाऊन आलेला आहे. पण हा प्रभू काहीच खेळ दिसत नाहीये त्याचा. तरी सुद्धा बिग बॉसनी त्याला घरात ठेवले. एवढे तगडे तगडे कलाकार, तगडे तगडे कंटेस्टंट बाहेर गेले. मला हे म्हणायचं होतं, रोशन पण किती छान होता, परत सचिन छान होता खेळणारा, आणि नंतर रुचिता रुचिता तर गेली ही तिच्या तोंडामुळेच गेलेली आहे. कारण रुचिता ह्या घरामध्ये होते तरी असे कॉमेडी, सगळ्यांचं व्यवस्थित बोलणं हे काही होत नव्हतं. पण रुचिता गेल्यापासून मात्र घरामध्ये खूप छान खेळ व्हायला लागलेले आहे. कारण ती तर कोणाचंच बापाचं ऐकत नव्हते. पण मला हे आज प्रभूबद्दल बोलायचं आहे. तो व्हिडिओ करतो एवढे कॉमेडी, पण बिग बॉसच्या घरात थोडीफार कॉमेडी दाखवली असती तर खूप चांगलं झालं असतं. म्हणजे अजून लोकांना प्रभू कसा आहे तो दिसला असता. कारण त्याच्या कॉमेडीच्या व्हिडिओमुळेच तो आज बिग बॉसच्या घरात गेलेला आहे. पण त्यांनी थोडीशी कॉमेडी करायला पाहिजे, मला असं वाटतंय. कारण त्याचे व्हिडिओ पाहून मीच हसून हसून बेजार झाले. पण तो आत गेल्यानंतर काय दाखवतोय मला हेच कळत नाही, आणि बिग बॉसमध्ये का ठेवलंय त्याला तेच कळत नाही. अरे एवढं त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला बिग बॉसचा, पण बिग बॉसच्या खरामध्ये त्याला वेळ मिळेल नाही आहे. स्वतःचं कर्तृत्ववान दाखवायलाही वेळ नाही आहे. तरीसुद्धा बिग बॉसच्या घरात प्रभूला ठेवलं. ठीक आहे, त्याच्या परिस्थितीमुळे त्याला ठेवलं असेल कदाचित, तसं आपण पण म्हणू शकत नाही. कारण कंटेस्टंट हे सर्वजण सारखेच असतात.